मम्मी पप्पा तर लय खुश आहे भाऊ, कारण बॅग वगैरे भरून ते चालले होते पुण्याला. काकांच्याच गाडीची वाट बघत होते, तेवढ्यात ते आले. बघतो तर परी पण होती बाबा त्याच्यात. परीला बाहेर घ्यायला लागलो तर यायलाच तयार नव्हती. ते पण लय खुश होती पुण्याला जाण्यासाठी. सगळेच चालले होते पुण्याला, कारण का श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेण्यासाठी. मस्त पैकी मम्मी पप्पांना पण क्वीन मध्ये बसवून दिलं. त्यांना बाय बाय करून मी पण निघालो मित्राच्या घरी जेवणासाठी. मित्राच्या घरी एकादशी निमित्त कार्यक्रम होता, मग मी निघालो त्याच्या गावी जाण्यासाठी. बघतो तर रस्त्याने मस्त छोटा शेतकरी भेटला आपल्याला. त्याला भेटून डायरेक्ट मित्राच्या मेडिकलवर पोहोचलो. भाऊ तर घ्यायला आलेलाच होता आपल्याला. मग निघालो त्याच्या घरी जाण्यासाठी. मग हात वगैरे धुवून जेवण वगैरे केलं. लगेच काका भेटले. जुने लोक भेटले तर जरा मजाच वेगळी राहते. सगळ्यांना भेटलो वगैरे, कारण की आपल्याला जायचं पण होतं लवकर घरी. सगळ्यांना भेटून निघालो. पुढे बघतो तर पाणी मस्त पडत होतं राव. पोहोचलो तर सर आलेले होते आपल्याकडे स्पेशली टॅटू करण्यासाठी. सरांना करायचं होतं त्यांच्या मुलाचं नेम टॅटू. मग प्रॉपर अशी टेन्सिल मारून घेतली आणि लगेच कामाला सुरुवात केली. सरांनी आपलं वर्क सोशल मीडियाला बघितलं होतं आणि सर स्पेशली भराडेवरून आले होते. सर तर जाम खुश होते, कारण सरांना त्यांच्या लाडक्या मुलाचं नेम टॅटू करायचा होता. ते पण एकदम रेड आणि ब्लॅक कलर मध्ये. प्रॉपर फिनिशिंग दिली आणि टॅटू कम्प्लीट केला. आणि सरांना रेड कलर मध्ये हार्ट पण पाहिजे होता. व्हाईटची फिनिशिंग देऊन टॅटू कम्प्लीट केला. सरांचा एक जुना टॅटू होता, तो पण वाकडा तिकडा होता. त्याला सरळ करून एकदम फिनिशिंग द्यायची होती. सरांना त्यांचं वाईफचं नाव एकदम फिनिशिंग मध्ये पाहिजे होतं. आपण तर फिनिशिंग मध्ये एक्सपर्ट आहे. आणि सर कॉमेडियन पण खूप होते. सरांचा टॅटू कसा कम्प्लीट झाला सरांना कळलं सुद्धा नाही. कशी वाटली टॅटूची फिनिशिंग कमेंट मध्ये सांगा.